5 व्होल्टचा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कसा जनरेट करायचा. तर 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय आपल्याला कशा करता लागणार आहे, की ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट करतो, कुठलाही कंट्रोलर यूज करतो, जसं की 8051 फॅमिलीमधले कंट्रोलर आहेत किंवा आर्डिनो कंट्रोलर आहे, ESP8266 आहे. तर त्या सगळ्या किंवा आपण एखादे सेन्सर मॉड्यूल कनेक्ट करत असेल तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय लागणार आहे, 5 व्होल्ट कॉन्स्टंट DC आउटपुट लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, की जो आपला रेग्युलर घरामध्ये सप्लाय येतो आहे 230 व्होल्ट AC, त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार आहे, 5 व्होल्ट DCमध्ये रेग्युलेटेडमध्ये. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय लागणार आहे, एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. आता ट्रान्सफॉर्मरचे किती टाईप असतात, बेसिकली जनरली 2 टाईप असतात, एक स्टेप डाऊन आणि स्टेप अप. तर आत्ता आपल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेप डाऊन करायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो 230 व्होल्ट टू 9 व्होल्ट और 12 व्होल्ट असे ट्रान्सफॉर्मर आपल्याला भेटतात. तर आपल्या केसमध्ये आपण 12 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर यूज केला. तर त्यांनी काय केलं, 230चं स्टेप डाऊन करून आपल्याला 12 व्होल्ट AC दिलं. तर ज्यावेळेस ते AC कन्वर्जन होईल त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, रेक्टिफायर सर्किट लागणार आहे. रेक्टिफायरचं काम काय असतं, AC टू पल्सेटिंग DC. ओके, पल्सेटिंग DC कशा जो भेटणार आहे आपल्याला, त्याला आपण परत प्युअर DCमध्ये कन्वर्ट करण्याकरता आपण काय करतो, एक फिल्टर कॅपॅसिटर यूज करतो. तर तो फिल्टर कॅपॅसिटर कोणता असतो, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर, बरोबर. त्याची व्हॅल्यू आहे 1000 मायक्रोफॅरेड आणि त्याच्या निगेटिव्ह टर्मिनल ओळखणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये एक मार्किंग असते आपल्याला निगेटिव्ह लाईनची. तर त्या मार्किंगनुसार फक्त आपण कनेक्शन्स करायचे. जर आपण अपोजिट कनेक्शन केले तर आपलं फिल्टर खराब होऊ शकतो. त्यानंतर जे आलेलं आपल्याला रेग्युलेटेड DC आहे, तर ते आपण काय करणार आहे, आपल्या 7805 ICला देणार आहे. 7805 IC काय करतं, का जे ॲक्सेस व्होल्टेज आहे ते ग्राउंड करतं आणि आपल्याला रेग्युलेटेड 5 व्होल्ट DC आउटपुट देतं. तर ते आलेलं DC आउटपुट आपण पॉवर इंडिकेशनसाठी LED वापरला, तिथे आपण चेक करणार का आपलं सप्लाय कनेक्शन प्रॉपर झालं आहे का नाही, आणि आलेले 5 व्होल्ट आउटपुट आपण आपल्या सेन्सरला असो किंवा मायक्रो कंट्रोलरला असो तिथं आपण देऊ शकतो. आता सिमिलर यूज आपला ह्या सर्किटचा कुठं असतो, आपल्या मोबाईलच्या चार्जरमध्ये. मोबाईलमध्ये पण आपल्याला रेग्युलेटेड 5 व्होल्टच येतं. तर मग आपल्या चार्जरमध्ये पण सिमिलर हेच कंपोनंट राहणार सगळे. मग ज्यावेळेस पण आपल्याला कधी चार्जर तुमचं खराब होईल तर त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता की त्याच्यामध्ये नेमकी कुठला फॉल्ट आला आहे. पण त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ आपला पूर्ण बघावा लागेल. तर आता आपण याची असेंब्ली करायला सुरू करू. सर्वात पहिले आपण काय करणार आहे, का हे जे डायोड आहे तर डायोडचा आपण ब्रिज रेक्टिफायर यूज केला आहे, म्हणजे 4 डायोडचं कॉम्बिनेशन यूज केलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम ब्रिज रेक्टिफायरचं कॉन्फिगरेशन करून घ्यायचं. तर मी काय करतो, आता 2 डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करतो, 2 डायोड रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करणार. पहिले फक्त माउंटिंग करतो, बॅक साईडने आपण जे कनेक्शन्स करणार आहे ते मी डिटेलमध्ये तुम्हाला शो करतो कंप्लीट झाल्यावर. हा पॉवर सप्लाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी लागणार असतो. ज्यावेळेस पण तुम्ही कुठलं इंटरफेसिंग करताय, सेन्सरचं असो किंवा कंट्रोलरचं असो, त्याच्यामुळे ही बेसिक कन्सेप्ट तुमच्या सगळ्यांचं क्लिअर झाल्या पाहिजे. अशा प्रकारे आपण 4 डायोड माउंट करून घेतले पहिले. आता याचे कनेक्शन्स कसे करणार आहे, आपण आउटपुटला जे आहेत आपण करणार आहे, एक फिल्टरिंग कॅपॅसिटर कनेक्ट करणार आहे, बरोबर. फिल्टरिंग कॅपॅसिटर एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल. तर फिल्टरचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आपलं ते आपल्या 7805 ICच्या इनपुटला जाणार. कनेक्शन्स प्रॉपर लक्षात घ्या. कुठल्याही सर्किटचं कनेक्शन केल्यानंतर पहिले एकदा व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून घ्यायचं का ॲक्च्युली आपण सर्किट डायग्रामप्रमाणे कनेक्शन्स केले आहेत का नाही. डायरेक्ट सप्लाय कधीच कनेक्ट करायचा नाही, नाहीतर तुमचं सर्किट शॉर्ट होण्याचे चान्सेस असतात. एक LED कनेक्ट केलं आहे, LEDच्या निगेटिव्ह टर्मिनलच्या अक्रॉस आपण एक रेजिस्टर कनेक्ट केलं आहे, करंट लिमिटिंग रेजिस्टर आपण त्याला म्हणतो. आणि लास्टला आपलं काय, फक्त इनपुट टर्मिनलला सप्लाय देण्याकरता आपण एक स्विच यूज करतो इथं, जे की मी इथं कनेक्ट करतो. आता आपण याची पटकन सोल्डरिंग करून घेऊ. सोल्डरिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून घेतो. तिथे आपला सप्लाय कनेक्ट करून झाला आहे. तर आता आपण टेस्ट करू का आपला सप्लाय प्रॉपर वर्क करतो आहे का नाही. त्यासाठी आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करणार 12 व्होल्टचा. चेक करून घेऊ. ओके, LED प्रॉपर ग्लो होतो आहे, याचा अर्थ की आपलं सप्लाय कनेक्शन आपण प्रॉपर केलं आहे. याच्यात जास्त कंपोनंट नाही आहेत, पण बेसिकली काय आहे की जर तुमचं पोलॅरिटी अपोजिट झाली तर तुमचे कंपोनंट शॉर्ट होऊ शकतात. तर लक्षात काय ठेवायचं, आपल्याला रेक्टिफायर त्याच्या अक्रॉस काय फिल्टर सर्किट आहे, त्याच्या अक्रॉस 7805 रेग्युलेटर IC.
आता 5 व्होल्ट आउटपुट लागते म्हणून आपण 7805 IC वापरली. पण जर त्या केसमध्ये जर आपल्याला एखाद्या केसमध्ये 12 व्होल्ट लागत असेल तर आपण काय करणार, 7812 ही IC वापरणार. जर आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज लागत असेल तर आपण काय करणार, 7905, मग आपल्याला -5 व्होल्टेज भेटेल. जर 7912 वापरली तर -12 व्होल्ट भेटेल. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण तसे ICचे चेंजेस करू शकतो. आता हा झाला बेसिक पॉवर सप्लाय रिक्वायरमेंट, जी की आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टसाठी लागणार आहे. इथून पुढं आपण आपला प्रत्येक प्रोजेक्ट हा मेकिंग व्हिडिओ आपण लॉन्च करणार आहे. तर ज्यांना पण प्रोजेक्ट कसा बनवायचा हे शिकायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. थँक्यू.